नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची ओवाळणी मिळणार आहे। एकनाथ शिंदेंनी तशा प्रकारे जाहीर केलेला आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा होण्याची शक्यता देखील आहे। त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनला सुद्धा वाजवायला विसरू नका। आपण सबस्क्राइब करत नाही, फक्त व्हिडिओ बघता, बेलला सुद्धा वाजवा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेमुळे महायुतीला जादुई आकडा गाठता आला आहे। त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी आता 2100 रुपयाची ओवाळणी मिळणार आहे। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे। निवडणुकीत महिलांच्या मतांचा टक्का देखील वाढला आहे। हा टक्का म्हणजे राज्यातील बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद असल्याचा दावा महायुतीचे नेते करतायत। त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील आता लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सुद्धा करून टाकलंय। 2100 रुपये देण्याचं जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा देखील साधला आहे। माझी बहीण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी असं म्हणत विरोधकांवर टीका देखील केली आहे। आश्वासन दिल्याप्रमाणे सत्ता स्थापनेनंतर 5 किंवा 6 तारखेला सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यासाठी वाढीव तरतुदीचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे। आता बघतो आपण की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार केलेल्या घोषणांची पूर्तता करण्यासाठी हालचाल देखील करणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये जे मिळणार होते ते आता 2100 रुपये मिळणार आहेत। तर रिटर्न गिफ्टच आपण त्याला म्हणू शकतो। हे रिटर्न गिफ्ट म्हणजे पुढच्या निवडणुकीची गुंतवणूक असणार आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे। हिवाळी अधिवेशन सुरू होताच आपल्याला डिसेंबर आणि जो जानेवारीचा हप्ता आहे तो लवकरच मिळणार आहे। परंतु काही लाडक्या बहिणींनी मोठ्या चुका फॉर्म भरताना केलेल्या आहेत। त्या चुका जर केल्या नसत्या तर आज त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले असते। परंतु फिकीर करू नका, काळजी करू नका। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण त्या चुका दुरुस्त करून आपल्या खात्यामध्ये पैसे घेऊ शकता किंवा लाडक्या बहिणीचा लाभ आपल्याला कशा प्रकारे मिळेल। बघा, काही ताईंनी काय केलंय की अकाउंट नंबर चुकीचे टाकले असतील, नावामध्ये काहीतरी चूक केली असेल किंवा आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल, त्यामुळे सुद्धा पैसे हे तुमचे आले नसतील। तर ह्या चुका तुम्ही दुरुस्त करणे खूप आवश्यक आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन किंवा ॲपवर जाऊन तुम्ही तशा प्रकारे चुका दुरुस्त करू शकता, आपला फॉर्म एडिट करू शकता। ह्या चुका जर तुम्ही दुरुस्त केल्या तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे येणार आहेत। म्हणून ज्या ज्या चुका आपल्या झाल्या असतील, तुम्ही जिथे फॉर्म भरला असेल तिथल्या ऑपरेटरला सांगा की आमच्या याच्यामध्ये काय चूक केलेली आहे। ही चूक जर तुम्ही दुरुस्त केली तर ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील। मग तुम्हाला सुद्धा इतर लाडक्या बहिणींप्रमाणेच पैसे सुद्धा 2100 रुपये येणार आहेत। म्हणून लवकरात लवकर घाई करा। आपल्याला आता पुढे किती दिवस हे पैसे मिळतात ह्यावर सुद्धा अवलंबून आहे। आपल्याला जर 5 वर्ष हे पैसे मिळाले तर किती मोठी रक्कम आपल्याकडे जमा होऊ शकते लाडक्या बहिणींकडे, विसरता कामा नये। म्हणून बहिणींनो, चुका तुमच्याकडून घडल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करा। आणि आपण कोणकोणत्या तालुक्यातील आहात, कोणत्या जिल्ह्यातील आहात, तुम्ही नक्की मला सांगा आणि तसतसे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। लाडक्या बहिणींविषयी कोणतीही बातमी असली तर मी तुमच्यापर्यंत ती जरूर पोहोचवणार आहे। तुम्ही फक्त लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल ते बटन दिसतंय लाल, सबस्क्राईब बटन दाबून द्या आणि बेल सुद्धा वाजवायला विसरू नका। अशाच प्रकारच्या अपडेट मी तुमच्यापर्यंत नेहमी आणत जाईल। आणि लाडकी बहीण योजनाच नाही तर कुठलीही योजना असली तर प्रथम या चॅनलवर तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे। फक्त तुम्ही असंच प्रेम या चॅनलवर ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि हो, एकदा पुन्हा सांगतोय की चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि हो, लाडक्या बहिणीविषयी तुमचे कुठलेही प्रश्न असले तर मला बिनधास्त विचारा। आपण तसे प्रश्न मला विचारू शकता, कारण तशा प्रकारचे व्हिडिओ मला टाकण्यास मग कुठलाही संकोच राहणार नाही। कारण आपले प्रश्न जर मला समजले नाही तर लाडक्या बहिणीविषयी मी अपडेट देऊ शकणार नाही, नवीन न्यूज देऊ शकणार नाही। शासनाकडून येणारे जे GR असतात किंवा शासनाचं काय म्हणणं आहे हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही। तर नक्की
मला कमेंट बॉक्समध्ये लिहा की आपले लाडक्या बहिणीविषयी कोणकोणते प्रश्न आहेत आणि काही प्रश्न असले तर त्याचे उत्तर देऊन मी तुमचं समाधान करण्याचं काम करणार आहे।